सिंहस्थ कुंभमेळा संदर्भात नाशिकमध्ये महत्त्वाची बैठक आता सुरू झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक आता सध्या सुरू आहे। या बैठकीला साधू महंत उपस्थित आहेत। या बैठकीमध्ये कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर होणार आहेत। पालकमंत्र्यांविनाच ही बैठक सध्या पार पडते। 2027 ला नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे आणि त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सुरू झाली आहे। साधू महंत सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत। त्याचबरोबर अनेक महत्त्वाचे आमदार, खासदार आणि मंत्रीही या बैठकीला उपस्थित आहेत। यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर मागण्या नेमक्या काय आहेत? साधू ग्रामसाठी 1500 एकर कायमस्वरूपी जमीन, सिंहस्थ प्राधिकरणामध्ये साधू महंतांचा सहभाग असावा, केंद्र आणि राज्याकडून कुंभमेळ्यासाठी निधीची मागणी, सिंहस्थ कुंभमेळा त्र्यंबकेश्वरचा की नाशिकचा, गोदावरी प्रदूषणासंदर्भात साधू महंत नाराज आहेत। स्नान होईल त्या संदर्भातल्या सगळ्या धार्मिक विधी काय असतील या संदर्भामध्ये चर्चा त्यांच्यासोबत या ठिकाणी होणार आहे। सर्व आखाड्यांचे प्रमुख या ठिकाणी हजर झालेले आहेत, सर्व अधिकारी या ठिकाणी आहेत आणि अजून त्यांच्या काय अडचणी आहेत, त्यांना काय हवंय काय नको आहे या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा माननीय मुख्यमंत्री महोदय साधू संतांशी आणि अधिकाऱ्यांशी करणार आहेत।